हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मी पहाटे 4:45ला उठले होते, पण व्हिडिओची सुरुवात मी 4:15 नंतर केली. माझी अंघोळ वगैरे झाली, तयारी झाली आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले, तर आता 4:15 वाजले. अंघोळ आणि माझी तयारी करोपर्यंत मला अर्धा तास लागला. त्याच्यामुळे 4:15ला कॅमेरासमोर आले आणि आता ना इथे खिडक्या वगैरे उघडून दिल्या आहे, तर बाहेरची मस्त अशी फ्रेश हवा येऊ राहिली. घरात जाळ्या नाही उघडत, जाळ्या उघडल्या तर घरात सर्व काही डास येतात. त्याच्यामुळे ना सकाळच्या वेळेस आहे ना फक्त अशा काचेच्या खिडक्या आहेत त्याच उघडून देते आणि जी नेट आहे ना ती बंदच ठेवते. त्यांनी गॅसचं बटन बंद करते रेग्युलेटर, तर आता ते चालू करून दिलं आणि किचनमध्ये आले. आता चहा ठेवते, पाणी पिते. यांचं पाणी वगैरे पिऊन झालं. हे पण गरम पाणी पितात, त्यांना मॉर्निंग वॉकला जायचं आहे तर ते त्यांचीच तयारी करताय. तर अंधार असल्यामुळे मी म्हटलं जरा वेळ तुम्ही आता झोपा आणि मग जरा उजेडल्यानंतर जा. तर इथे आता मी माझ्यासाठी ठेवला आहे चहा. आज चतुर्थी असल्यामुळे उपवास आहे, तर चहामध्ये अद्रक नाही टाकला. तर आता नाही तर मस्तपैकी चहा घेणार आणि त्याच्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार. तर रात्री झोपायच्या अगोदर आहे ना एवढं किचन आवरून ठेवला ना का छान वाटतंय मस्त. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आहे ना किचनमध्ये काही पसारा वगैरे नसतो. किचन एकदम रिकामा मोकळा सुटसुटीत असतो ना, तर काम करायला पण छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. तर सर्वात आधी ना आता मी तुळशीची पूजा करून घेणार. अंधारामध्ये ना तुळशीची पूजा करण्याची म्हणजे काही मजाच एक वेगळी असते. खूप छान वाटतंय. तुळशीसमोर मस्त दिवा लावलेला असतो, अगरबत्ती चालू असते ना, तर तुम्ही नक्कीच करून बघा. मी बाहेरच्या आहे ना सर्व लाईटी चालू केल्या आहे, कारण अजून उजाडलेलं नाही आहे. तर मग लाईटी चालू करून आणि आता इथे तुळशीची पूजा करून घेते. सूर्यदेवांना पाणी पण आहे ना सूर्यदेववरती आल्यानंतर टाकेल. तर आता आहे ना सूर्यदेवांना पाणी पण नाही घालणार, कारण अजून अंधारच आहे. तर मग असं म्हणतात का सूर्यदेव निघाल्यानंतर सूर्यदेवांना पाणी घालायचं असतंय. तर इथे आता मी मस्त तुळशीची पूजा करून घेते आणि छान तुळस पण झालेली आहे. 2 रोपं आहे ना एकदम मस्त तुळस झाली आहे. तर आता सर्व काही घरातले कामं वगैरे म्हणजे घराच्या बाहेरचे कलरचे वगैरे कामं सगळेच झाले ना, तर छान वाटतं. आता फरशीवरती पण काही कलर वगैरे राहिलेला नाही आहे. तर मी आहे ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवील घराला कसा कलर दिला आहे आणि घर कसं दिसतं आहे ना कलर नंतरचं घराचं एक लूक तुम्हाला दाखवणार आहे. तर अजून आहे ना इथे जी लाईटिंग ना ती पण लावायची आहे. स्टारच्या लाईटी लावायच्या आहेत भिंतीला. आता इथे 6:15 वाजले, तर मी देवपूजेची सुरुवात केली. देवपूजेला बसले. आता सर्व काही लागणारं साहित्य इथे घेऊन बसले. सर्व देवाऱ्यामधून काढून घेतले खाली आणि देवारा एकदम स्वच्छ पुसून घेते. देवाऱ्यातला रुमाल बदलते. मी देवाऱ्यातला रुमाल दररोज बदलते. आणि काल परवाच एका व्हिडिओला एका ताईंची कमेंट आली होती का ताई तुम्ही देवांची आंघोळ रोज घालता का? तर हो, मी देवांची आंघोळ दररोज न चुकता घालते. जेव्हा कधी घालायची नसली तरच नाही घालत, नाही तर दररोज माझ्या देवांची आंघोळ घातलेली असते. आणि देव उजळवायला ना मात्र महिन्यातून वगैरे जसं मला वाटले का चला आता देव जरा काळपट दिसतात, देवांवरती डाग वगैरे पडले, तेव्हाच उजळवते. अशी सतत सतत नाही उजळवत. हे चालले मॉर्निंग वॉकला. गुड मॉर्निंग सांगा हो. गुड मॉर्निंग सर्वांना. माझी देवपूजा चालू आहे. अजून देवांना फुलं व्हायचे आणि रांगोळी काढायची. बाहेर तुळशी समोर पण रांगोळी काढायची. अजून अंधार आहे हो. राहू द्या, फोकस मी करते बंद. असू द्या ना फोकस करा ना. हां, सावकाश जा. निरंजनीमध्ये बघा फुल तयार झाले.
पक्ष्यांचा किलबिलाट बघा कसा मस्त असा ऐकायला येतो ना, खूप छान वाटते. सकाळी सकाळी ना लवकर उठल्यानंतरच आहे ना असा आनंद घ्यायला मिळतो. उशिरा उठलं ना तर असं कोणताही प्रकारचा आनंद घ्यायला मिळत नाही. त्याच्यामुळेच थोडंसं लवकर उठत जा. छान देवपूजा वगैरे होते, घरातले भरपूर कामं आवरले जातात. सकाळच्या वेळेस शेणा व्होल्टेज असतो, तर मग म्हटलं आता बोर चालू करून देते, म्हणजे वरती टाकी पण भरल आणि एकीकडे ना माझी देवपूजा पण चालेल. सकाळी लवकर उठलं ना का खूप घरामध्ये फ्रेश वाटते आणि कामं पण आहे ना आपले एवढे लवकर आवरतात ना सकाळच्या वेळेस आहे ना, आपलं मन पण एकदम शांत आणि प्रसन्न असतं ना. काही चिडचिड नसते, डोक्यात काही विचार नसतात, टेन्शन नसतं ना, त्याच्यामुळे ना घरातले कामं सकाळी सकाळी एकदम लवकर आणि छान आवरून जातात. तर इथे ना माझी देवांची आंघोळ घालून झाली, देवपूजा करून व्यवस्थित झाली, त्याच्यानंतर रांगोळी पण काढून झालेली आहे. तर आता बाहेरून गार्डनमधून फुलं आणले आणि आता आहे ना देवांना फुलं वाहून घेते. तर इथं माझी सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा झाली बघा, छान अशी देवपूजा केली, देवांना फुलं वाहिले, धूपदीप चालू केला आहे. धूप जरा वेळ घरात ठेवते आणि नंतर बाहेर नेऊन ठेवील. तुपाची वात लावलेली आहे. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला माझी आजची देवपूजा. सव्वा 7 वाजले, माझी देवपूजा होता होता. अजून तर मला बाहेर उंबरट्याला हळदीचं लेपन पण करायचं आहे. आता माझी घरातली देवपूजा झाली, त्याच्यानंतर तुळशीची पूजा झाली. आता उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेते आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर मी उंबरट्याला हळदीचं लेपन आहे ना दररोजच करते. एखाद्या दिवशी वेळ मिळाला नाही तरच नाही करत, नाही तर शक्यतो मी दररोजच उंबरट्याला हळदीचं लेपन करते. तर असे ना 2 वाट्यांमध्ये कलरच्या रांगोळ्या ठेवल्या आहे, लाल आणि पिवळी अशा 2 वाट्यांमध्ये रांगोळी ठेवली आणि 2 आपल्या ज्या चहाच्या गाळण्या असतात ना त्या ठेवलेल्या आहेत रांगोळीमध्येच. म्हणजे त्याच्याने काय होतं आहे, काम पण एकदम हलकं होतं. नाही तर मग जी गोष्ट लागेल ना ती सतत इथून आणा तिथून आणा असं नाही. तर अशा 2 मी मोठ्या मोठ्या वाट्या केल्या आहे आणि मला ह्या 2च कलर रांगोळीचे लागतात, जास्त कलरची गरज पडत नाही. आहे घरामध्ये दुसरे कलर, पण मला हे 2च लाल आणि पिवळा कलर जास्त आवडतो आणि त्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. तर इथे ना मी आता उंबरट्यावरती पण रांगोळी काढून घेतली आणि छान असे माझ्याकडे ना असे रांगोळीचे साचे, तर मग मी तेच वापरते. तर बघा छान अशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर आता मी चालले बाहेरची झाडझटक करायला, कारण आहे ना सकाळचे उठल्यानंतर बाहेर अंधार असते, त्याच्यामुळं मग म्हटलं अंधारामध्ये नको, उजाडामध्ये जरा बरं वाटतं आहे. तर आता सगळं बाहेरचं व्यवस्थित झाडून घेते आणि बाहेरची अजून रांगोळी काढायची बाकी आहे, तर ती रांगोळी काढील. तर आज आहे ना खराट्याने झाडते, झाडू नाही आहे, झाडू होते तेवढे कलरच्या कामामध्ये ना इकडे ने तिकडे ने सगळे झाडू खराब करून टाकले. तर मग म्हटलं आता आहे ना गावातून आहे ना एक मोठी अशी शिराईच घेऊन येईल आणि मग ती झाडायला. तर आज मग खराट्याचा वापर केला आहे. तर आता मला लक्षात आलं, गावात तर मी दररोजच ऑफिसमध्ये राहते, पण लक्षात आलं तर नक्कीच आज शिराई घेऊन यायला लागेल. तर सर्व काही बाहेरचा घराच्या आजूबाजूच्या 4ही बाजूंचं झाडझटक करून घेतली. बाहेरचा जो काही फरशीचा परिसर आहे ना तो शिराईनाच झाडायला चांगला असतो आणि जो सिमेंटचा वगैरे असतो ना तो खराट्याने झाडायला बरं पडतं. तर मी काय करते, खरं तर रात्रीचे ना झोपायच्या अगोदर आहे ना बाहेरचा रस्ता आहे ना तो झाडून काढते. जेवणं वगैरे सगळे काम आवरलं ना का मग घ्यायचा खराटा आणि बाहेरचं झाडून काढते आणि ते घाण पण जाळून टाकते. पण रात्री आहे ना तिथं गाड्या पण उभ्या होत्या, 2-3 मोटरसायकली आणि भांडे किचनवरती भरपूर होते, तर ते घासायचे होते. मग त्याच्यामुळे ना रात्री माझ्याकडून ते बाहेरचं झाडणं राहिलं, त्याच्यामुळे ना मी आत्ता बाहेरचं झाडून काढलं सर्व काही. रस्त्यावरचं कसं असं अंगणावरूनच आपली घराची परीक्षा होते, घरातली स्त्री कशी आहे ना ते आपल्या अंगणावरून कळतं. आपल्या घराच्या अंगणावरून आपल्या घरातली परीक्षा होते का घरातलं जर अंगण स्वच्छ असलं ना तर खरंच त्या स्त्रीचं आहे ना घर पण एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं असतं आहे. तर माझी घराच्या आजूबाजूची 4ही बाजूंची झाडझटक करून झाली आणि आता ना इथे मला झाडं वगैरे लावायचं आहे. तर मागच्या बाजूला तुम्ही माती बघितली ना ती झाडांसाठीच आणली आहे, कुंड्यांना कलर देऊन. आणि त्याच्यानंतर इथे झाडं लावायचे स्टँडला पण कुंड्यांचे जे ठेवायचे स्टँड आहे ना त्यांना पण कलर वगैरे दिलेला आहे, तर ते स्टँड पण इथं आणून ठेवायचं आहे. तर बघा मस्त असं गार्डनला आहे ना टेराकोटा कलर दिला आहे ना तर खूप छान वाटतं. घराच्या आजूबाजूचं सगळंच झाडलं,
झाडांना पाणी घालायचं होतं पण लाईट डीम आहे, व्होल्टेज नसतोय सकाळी त्याच्यामुळे ना मग म्हटलं आता आहे ना झाडांना पाणी नंतर घालील. चला आता घरातले कामं आवरून घेते. तर सर्व कलरच्या बादल्या आहे तर त्यांना ना कलर द्यायचा आहे आणि त्यांच्यामध्ये झाडं लावायचे. साहेब मॉर्निंग वॉकवरून आले आणि आता आहे ना इथे गार्डनमध्ये गेले. तिथे ना जिमचे काही साहित्य आहेत ना तर जरा वेळ आहे ना मग ते गार्डनमध्ये जातात आणि त्याच्यानंतर येतील घरी. तोपर्यंत आता माझे बाहेरचे तर सर्वच कामं झाले. आता घरातली साफसफाईला सुरुवात. तर सर्व काही ड्रेसिंग टेबल आरसे वगैरे स्वच्छ पुसून घेते. बेड व्यवस्थित करून घेतला. उद्या बेडशीट पण बदलणार आहे, आज नाही बदलवीत आणि उद्या बेडशीट चेंज करील. त्याच्यानंतर आता इथे सर्व आरशांच्या काचा वगैरे पुसून घेते. कधीही आपल्या घरातले आरसे ना ते एकदम स्वच्छ आणि क्लीन ठेवायचे. ते एकदम नितळ असले पाहिजे. आरशावरती ना काही डाग वगैरे किंवा धूळ वगैरे नसावा. असं म्हणतात का आरसा हा एकदम नितळ स्वच्छ दिसायला हवा. तर आरसे मी दररोज मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी पुसते. पण शक्यतो आहे ना आमच्या आरशांना ना कोणी हात पण लावायला, लहान मुलं पण नाही आहे. त्याच्यामुळे दररोज एकदा सकाळी साफसफाई करताना आरशांवरतून एक कपडा व्यवस्थित स्वच्छ मारून घेते, पुसून घेते. आणि आता ड्रेसिंग टेबल दोन्ही साईडचे स्वच्छ पुसून घेते. सर्व काही फर्निचर वगैरे व्यवस्थित पुसून घेते. म्हणजे मग फक्त राहिला तो स्वयंपाक. आता झाडझटक अजून बाकी आहे पण सर्वात आधी फर्निचर पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर झाडझटक करून घेते. सोफा वगैरे व्यवस्थित आवरून घेणार. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भरपूर ताईंच्या कमेंट असतात का ताई दररोज व्हिडिओ टाकत जा. पण काय होतं कधी कधी ना मला वेळ मिळत नाही. पण शक्यतो मी आत्ता सध्या म्हणजे आता वेळ काढणार आहे. आता घराचं काम पण झालेलं आहे तर त्याच्यामुळे ना मला आता ते काही कामं नाही. तर तो वेळ मी माझा सर्व काय आता व्हिडिओ वगैरे बनवण्यात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार. तर माझ्या सर्व ताईंना माझे व्हिडिओ बघायला आवडतात. तर आता ना माझी झाडझटक सगळं करून झालेलं आहे आणि आता मी आले किचनमध्ये. स्वयंपाकाला सुरुवात केली. पीठ भिजवलं. गव्हाचं पीठ 10-15 मिनटं भिजलं ना का पोळ्या पण एकदम छान येतात. धिरडं बनवलं. आधीला पराठे बनवून दिले. बटाटा पराठा त्याला आवडतो खायला तर ते बनवले. फरसबीची भाजी बनवली. आधीला कॉलेजला जायचं आहे, त्याची ना परीक्षा सुरू झालेली आहे आणि आज मला आज चतुर्थीचा उपवास आहे. तर माझ्यासाठी ना मी साबुदाणा पापड्या तळल्या आहे आणि आता त्या पण संपल्या. अजून एक वेळेस एवढ्या तळून होतील एवढ्याच राहिलेल्या आहे. तर आता साबुदाणा पापड्या पण बनवायला लागतील. एप्रिल-मे महिन्यामध्ये उन्हाळी पदार्थांना सुरुवात करायला लागेल, बनवायला लागतील. तर इथे ना आता किचन वगैरे स्वच्छ घासून घेतला. मला आहे ना घासलेलाच किचन आवडतो. पुसलेला किचन आहे ना मला तो सारखा तेलकट वाटतो. तुम्ही आहे ना किचन पुसून बघा आणि त्याच्यावरती ना असे फक्त बोटं फिरवा का बरोबर तो तुम्हाला आहे ना तेलकट जाणवतो. त्याच्यामुळे ना मला पुसलेला किचन आवडत नाही. त्याच्यामुळे मी किचन घासूनच घेते. किचन व्यवस्थित आवरून घेतला. आता डायनिंग टेबल आवरून घेते. तर डायनिंगचा जो कवर आहे ना तो धुवायला टाकते आणि दुसरे मॅट टाकते. तर डायनिंगवरती ना काचेचा जग आणि ग्लास ठेवलेले पाणी पिण्यासाठी. मी 2-4 व्हिडिओंच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला होता का माझं घर नेटनेटकं आणि टापटीप कशा पद्धतीने राहतं आणि कशामुळं राहतं. तर कोणत्या ताईंनी तो व्हिडिओ बघून आणि स्वतःमध्ये बदल केला का लवकर उठणं, तशा पद्धतीने काम आवरणं, सकाळी देवपूजा करणं. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खरंच खूप छान वाटतं. अजून तुम्ही प्रयत्न करा. 8-4 दिवस आहे ना थोडाफार तुम्हाला पण त्रास होईल कारण ती सवय नसते ना आपल्याला इतके लवकर उठून आणि घरातले कामं आवरायचे. आपण तर घरातले कामं आवरतोच. आपल्या वेळेत ते सर्व काही कामं आपण व्यवस्थितच आवरतो. पण लवकर उठून आणि ते कामं आवरण्याची ना मजाच एक वेगळी असते. तर आता आहे ना माझ्या मते 10:30-11 वाजले. तर माझे बघा घरातले एवढे सारे कामं आवरून झाले. सकाळची झाडझटक पण झाली आहे पण ते काही ना मी दाखवलंच नाही. म्हणजे मला लक्षात नाही राहिलं का कॅमेरा चालू करायचा. आणि ते काही तुम्हाला मी दररोजच म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी झाडझटक हे सर्वच कामं दाखवते. पण खरंच खूप छान वाटतं. संध्याकाळी झोपायच्या आधी ना मी ट्रॉल्यात दररोज पुसते. वर का होईना पण दररोज पुसून काढते. पण आता आहे ना 2-3 दिवस आहे ना मला वेळच नाही मिळाला ट्रॉल्या साफ करायच्या. मग आज आहे ना एकदम स्वच्छ क्लीन करून घेतल्या. एकदम मस्त पुसून घेतल्या. फ्रीज स्वच्छ पुसून घेतला. फ्रीज तर दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ स्वयंपाक झाला का फ्रीजवरतून आहे ना एक कपडा मारते. मी फ्रीज टूर दिली आहे ना तेव्हापासून अजून फ्रीज पुसलेलं नाही. पण जशी तुम्हाला मी फ्रीजची टूर दिली आहे ना तसाच फ्रीज आज पण आहे. का तो खराब वगैरे झाला आहे असं अजिबात नाही. दररोज माझं वरवर
फ्रीजमधून का होईना पण फ्रीजमधून कपडा वगैरे मारून हात म्हणजे पुसलूस करूनच घेते फ्रीजमधली पण. कधी काही एखादा मॅट वगैरे आजूबाजूला सरकला तर तो व्यवस्थित करून व्यवस्थित साफसफाई फ्रीजची ठेवते. बाहेरून फ्रीज सकाळ संध्याकाळ पुसून घेते. ट्रॉल्या पुसल्यानंतर बघा किती छान त्याचे हँडेल वगैरे निघाले. कसं आपण स्वयंपाकाच्या वेळेस आहे ना आपले सतत ट्रॉल्यांना हात लागतात, उघड बंद करतो. कधी आपले हात तेलकट असतात, कधी चिकट असतात, कधी अन्नाचे असतात. तर त्याच्यामुळे ना मग ते स्वच्छ पुसून घेतला ना का छान दिसतं. तर बघा माझं आहे ना आता माझ्या मते 11 वाजले ना 11 वाजेपर्यंत सकाळचे घरातले सर्व काही कामं आवरून झाले. बघा किती छान किचन दिसतोय आवरलेला. तर ह्याचमुळे मी लवकर उठते का माझे कामं असे लवकर उठल्यानंतर एवढे छान आणि नेटनेटके आवरतात आणि माझी पण धावपळ होत नाही. हॉलची पण पूर्ण साफसफाई झालेली आहे बघा. हॉल पण व्यवस्थित आवरून घेतला आहे. आता एक दिवशी ना मला क्रॉकरीमधल्या सर्व काही काचेच्या वस्तू काढायच्या आहे, घासायला पडदे धुवून काढायचे आहे. आता घराचं कलरचं काम झालं आहे ना तर मी एकदम निवांत झाले. आता मला असेच घरातलेच जे काही कामं आहे ना तेच कामं आहेत. तर चला आता मी निघाले ऑफिसला. आता ऑफिसमधून आले का मग खिचडी बनवेल. तर आता दुपारची वेळ 2:30 वाजले. आम्ही दोघं पण जेवण करायला घरी आलो आहे आणि मला आज उपवास आहे. तर इथे मी साबुदाणा खिचडी बनवली. मी ती खिचडी पण बनवत नाही, मला आहे ना साबुदाणा खिचडी आवडत नाही. पण आधीला सकाळी ना पराठे बनवायचे होते, बटाटे उकडले होते. मग त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला साबुदाणे तरी भिजत टाकूया. तर सकाळी साबुदाणे भिजत टाकले आणि आता दुपारपर्यंत ना एकदम मस्त असे साबुदाणे भिजले. तर यांना मी तोपर्यंत वाढून दिलं आहे आणि मी ना इकडे खिचडी तयार करते. तर मस्तपैकी खिचडी बनवली. यांना म्हटलं तुम्ही जरा सावकाश जेवण करा, तोपर्यंत खिचडी पण होते आणि दही पण आहे. तर मग खिचडी दही. तर चला तुम्ही पण या, फराळाचं करायला या आणि जेवण पण करायला या. तर मस्त दही आणि खिचडी खूप छान लागली. आज खूप दिवसांनी मी खिचडी मनसोक्त आणि म्हणजे आनंदाने खाल्ली. नाही तर आहे ना मला खिचडी खरंच सांगायचं तर आवडत नाही. मी नवरात्रामध्ये पण उपवास धरते ना तरी पण खिचडी बनवत नाही. फराळाचं करत होतो तर हे मला म्हणे आता तू नको येऊ ऑफिसमध्ये, तुझं काही घरात काम असेल तर ते कर. तर आता हा व्हिडिओ बनवणार आणि लगेच अपलोड करणार आहे माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना बघण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार.